नमस्कार. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रवर्ग आपल्या हक्काची लढाई लढण्याचं काम करतोय. त्या माध्यमातून अनेक उपोषणं करतोय, अनेक आंदोलनं करतोय. ही एक विचाराची लढाई आहे. पण विचाराची लढाई लढत असताना एकमेकावरती रस्त्यात गाठून जे हल्ले करण्याचं प्रमाण वाढलंय त्याकडे हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. जर एक दुसऱ्याला वाटेत गाठून त्याच्यावरती हल्ला करत असतील, त्याला मारत असतील, तर ह्या राज्यामध्ये उद्रेक होणं हे निश्चितच आहे. ज्यावेळी हा उद्रेक होईल त्यावेळी ह्या महाराष्ट्रामध्ये तांडव व्हायला सुरुवात होईल. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये एकमेकावरती हत्यारं उपसली जातील, एकमेकाला रस्त्यात पकडून टार्गेट केलं जाईल, मारलं जाईल, खून केले जातील. आणि असे सर्व प्रकार होऊ नये आणि ह्या महाराष्ट्रासाठी शोभनीय हे प्रकार नाही आहे. म्हणून मी ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, ह्या राज्यात जे काय सध्या चालू आहे विचाराची लढाई आहे ना, विचाराची लढाई प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे आणि तो घटनेने दिलाय. जो जो आपल्या समाजासाठी, जो जो आपल्या वर्गासाठी लढतोय, मग त्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायचं कशा पद्धतीने ते देत बसा ना. म्हणून त्याच्यावरती हल्ले करता, त्याला मारझोड करता, एका पकडून मारायचा प्रयत्न करता. तेही हातात बांगड्या घालून बसलेले नाहीये. तेही ज्यावेळी तुमच्यावरती हल्ले करायला लागतील तेव्हा ह्या महाराष्ट्राचं वातावरण गढूळ झालेलं असेल आणि ते गढूळ वातावरण होऊ नये म्हणून माझी ह्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्वरित ह्या सर्व प्रकरणाकडे लक्ष घालावा आणि राज्यात हा जो गुंडशाही, गुंडागर्दी जे चाललेली आहे ना ती ताबडतोब थांबवण्यात यावी. कारण तुम्ही ते जबाबदार आहात, तुमच्याकडे त्या पदाचा कारभार आहे, तुम्हीच ते थांबवू शकता. नसेल तुमच्याकडून थांबत तर ह्या राज्यामध्ये उद्रेक होईल आणि तांडव होईल आणि त्यालाही जबाबदार तुम्ही असाल.